for that, Chief Minister Uddhav Thackeray is addressing the state. Let's cut across and listen to him. म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधतोय. कसा काढायचा आहे, मार्ग काढण्यासाठी म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधतोय. सर्वांना या गोष्टीची कल्पना आहे की आता जवळपास 1 वर्ष झालं आपण एका विचित्र विषाणूबरोबर लढतो आहोत. आणि याही गोष्टीची आठवण आपल्याला असेल की हेच ते दिवस होते मार्च महिन्यामध्ये पहिला प्रथम कोविडने आपल्या महाराष्ट्रामध्ये शिरकाव केला आणि हा म्हणता एखाद्या मायावी राक्षसासारखा त्यांनी महाराष्ट्रच नव्हे तर देश व्यापून टाकला. मधल्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून या व्हायरसला रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. पण हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती. साधारणतः कालच्या जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत आपल्याला असं वाटत होतं की आता झालं, संपलं. ये कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना, कोविड क्या है. February we thought that we had overcome this battle. We thought that we were past COVID and we perhaps let our guard down. याही वर्षी तोच काळ आला, मार्च. अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पाडलं आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक परिस्थिती ही संपूर्ण जगाचीच दोलायमान झालेली आहे. आणि त्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र पुढे नेण्यासाठी एक अत्यंत चांगला अर्थसंकल्प आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी, अजितदादांनी मांडला. आपल्या सरकारचा तो अर्थसंकल्प महाराष्ट्र पुढे नेणारा, संकटातही महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही हे करून दाखवणारा तो अर्थसंकल्प आपण मांडला. आणि त्याच्यानंतर जे जे काय झालं, म्हणजे काल परवाकडे होळी, धुलीवंदन सगळं पार पडलं, पण तिथपासूनच आपल्या राज्यात शिमग्याला सुरुवात झाली. असो, त्या शिमग्याबद्दल मी काय बोलणार नाही, त्याला सुद्धा मी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा मी जरूर देईन. तो विषय आजचा नाहीये. आजचा विषय आहे तो कोरोनाची परिस्थिती ही नेमकी काय, आपण काय करणार आहोत. मध्ये मध्ये मी आपल्याला सातत्याने सांगत आलेलो आहे की जर ही परिस्थिती अशीच राहिली तर आपल्याला परत एकदा लॉकडाऊन करावा लागेल की काय, अशी एक शक्यता मी बोलून दाखवली होती. Said that if we don't follow the rules, if the numbers don't come down, we will have to look at another lockdown. आवाहन करायचे, विनंती करायची. कारण गेल्या वर्षभरामध्ये माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवांनी, भगिनीने आणि मातांनी जे मी सांगत आलो ते अत्यंत आपुलकीने ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ते वागले. तुम्ही सगळे वागलात. यात सर्व धार्मिक नेते आले, सर्व धर्मीय आले, सर्व राजकीय पक्ष आले, त्यांचे कार्यकर्ते आले. आता काय झाले थोडंसं की मधला काळ जो आला त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो. आपण शस्त्र टाकली की काय अशी एक साधारणतः परिस्थिती निर्माण झाली. लग्न समारंभ थाटामाटात सुरू झाले, इतर पार्ट्या सुरू झाल्या, राजकीय मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, सगळं काही. We had political rallies, political protests. We've even had parties going on. मी सांगत होतो की थोडा धीर धरा. पुन्हा एकदा मार्च एप्रिल एंड पर्यंत आपल्याला थोडासा एक संयम बाळगावा लागेल. Once again to be careful at least till the end of April and maintain COVID protocols. विषयातले जे तज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त केली होती ती खरी ठरली. मार्चच्या आधीपासूनच आपल्या राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोना मोठ्या राक्षसापेक्षा, म्हणजे गेला राक्षस होता त्याच्या डबल, टिबल, दुप्पट, तिपटीने अकराळ विक्राळ रूप धारण करून आलेलं आहे. त्याच्यामध्येच विषाणूचा नवा अवतार, म्हणजे हे पण नवल आहे. आतापर्यंत आपण आपले विष्णूचे अवतार ऐकले होते, ज्याचे आपण पूजन करतो. ज्या ज्या वेळेला संकट आली त्या त्या वेळेला भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले आणि आपल्याला वाचवलं. पण हा विषाणू जो आहे तो वेगवेगळे अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय आणि आपली परीक्षा बघतोय. पुन्हा एकदा तीच गरज आहे.
आपल्याला सर्वांना धैर्याने सगळं धैर्य एकवटून लढण्याची गरज आहे. लॉकडाऊन करणार का? Once again, fight Corona together. अजूनही मी उत्तर देत नाही, पण साधारणतः आत्ताची परिस्थिती काय आहे ह्याची कल्पना आपल्याला देण्याची मला पुन्हा एकदा गरज वाटते. Say anything about a lockdown now, but I think everybody should know about the current situation. आपल्याला पूर्ण माहिती आहे आपल्या राज्यामध्ये फक्त 2च ह्या विषाणूंची चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या. एक मुंबईमध्ये कस्तुरबा आणि दुसरी पुण्याला NIVची. आज त्या 2च्या जवळपास आपण 500 पर्यंत चाचण्या करणाऱ्या संस्था किंबहुना लॅब्स तयार केलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आपण had just 2 testing labs, but now the numbers of those labs have gone up. गेल्या काही दिवसात म्हणजे मला जी माहिती सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, ती आपण वाढवून जवळपास 1,82,000 पर्यंत नेलेली आहे. 1,82,000 75,000 ते 1,82,000 इथपर्यंत आज आपण रोजच्या चाचण्या करतो. येत्या काही दिवसात ही संख्या आपल्याला 2.5 लाखावर न्यायची आहे. 2.5 लाख चाचण्या दर दिवशी महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर आपण करणार आहोत. आणि याही चाचण्या ते रॅपिड अँटीजेननी नाही, तर त्याचं जे प्रमाण आहे, केंद्राची जी काय मार्गदर्शक तत्व आहेत की साधारणतः 70% चाचण्या ह्या RT-PCR ह्या पद्धतीने झाल्या पाहिजेत. आता माझ्यापेक्षा सर्वांनाच माहिती झालेलं नेमकं RT-PCR म्हणजे काय, रॅट म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजे काय. RT-PCR मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते. म्हणून आपलाही आणि केंद्राचाही आग्रह तोच आहे की जेवढ्या चाचण्या आपण करतो त्याच्यात किमान 70% चाचण्या ह्या RT-PCR असायलाच पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने आपला महाराष्ट्र जेव्हा 75,000च्या आसपास चाचण्या करत होता त्याही वेळा तेव्हा त्याच टक्क्यात RT-PCR करत होता. 70% of the tests have to be RT-PCR, and we are adhering to these guidelines. झाल्यानंतर 3 लाख झाल्यानंतर सुद्धा The state has increased the number of testing dramatically over the past few months, and we are now adhering to the central guidelines of 70% of RT-PCR testing. अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही. एक सुद्धा रुग्ण Maharashtra government is not hiding any data, and we have no intention of hiding any data. We're not compromising on testing, and we are very upfront about all the data that we have. जरी धक्कादायक वाटत असली तरी आपण सत्य काय आहे हे लोकांसमोर अगदी जसंच्या तसं ठेवतो आहोत. We're putting the facts in front of all the people. We're not hiding anything. बिहारमध्ये निवडणुका झाल्या, बंगालमध्ये चालू आहेत, आणखीन इकडे झालं, आणखीन तिकडे झालं, मग तिकडे वाढ नाही, तुमच्याकडे का? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये. I don't want to answer this question about why is it that it's not increasing in Bihar, it's not increasing in West Bengal, why only Maharashtra. I do not want to get into this. ती जबाबदारी मी आधीच बोललेलो आहे की मला कोणी विलन ठरवला तरी देखील मी ती पार पाडणारच, ते माझं कर्तव्य आहे. I don't mind if I'm labeled a villain, but I will not be scared. I will not cower down. I will take decisions that have to be taken, even if that means I'm branded a villain. कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित. कारण आधी आपण कधी कल्पनाच केली नव्हती की असं काहीतरी आकस्मिक संकट येईल आणि आपली त्रेधा तिरपीट उडेल. गेला मार्च महिन्यात तुम्हाला आठवतंय बेड्स मिळत नव्हते, हॉस्पिटल्स मिळत नव्हते, उपचार मिळत नव्हते. मग सगळे हॉस्पिटल्स ओव्हरफ्लो व्हायला लागली होती, ॲम्ब्युलन्स मिळत नव्हते. ह्या सगळ्या The situation was extremely dire. There were hardly any beds available. Ambulances were overbooked. There were plenty of patients in the hospital. पहिलं कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या धर्तीवरती. जसं लष्कर काम करतं तसं आपल्या महाराष्ट्राच्या यंत्रणेने काम केलं, आजही करते. जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारली आणि काही हजारात म्हणजे 8-10 हजार ज्या काही रुग्णशय्या होत्या त्याची संख्या आपण जवळपास 4.25 लाखापर्यंत नेली. सगळ्या काही मिळून म्हणजे त्याच्यामध्ये इतर कोविड शिवाय असलेले बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ICU बेड्स, We ramped up our health infrastructure over the past few months from having very few beds available. We have now increased the number of beds. We were in fact the first state to develop fast health. We were one of the earliest states to develop fastest health infrastructure, including the number of beds and COVID jumbo centers. आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे. मग आता एवढी
रुग्णशय्या वाढवल्यानंतरही मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय ह्याचं कारण आजचं चित्र मी तुम्हाला सांगतोय. पहिली गोष्ट अशी की साधारणतः रुग्ण वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो. आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या शेवटाला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबईपुरतं बोलायचं झालं तर मुंबईमध्ये 300-350 रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. Towards the end of January and the start of February, the average number of cases were about 3,000 in Mumbai. ही फक्त मुंबईची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर 17 सप्टेंबर 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं, तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 1 एप्रिलला आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. 17 सप्टेंबरला साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते, 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. त्यावेळेला एका दिवशी आढळलेले रुग्ण हे 24,000. Giving a comparison between figures of September 2020 and the current status in Maharashtra. साधारणतः 43,183 रुग्ण आढळलेले आहेत. आज 2 तारीख. आज कदाचित 45,000चा आकडा पण गाठू किंवा पार करू. कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा. आणि याच वेगाने जर का ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात मी बेड्सची तुम्हाला कल्पना देतो. साधारणतः विलगीकरणच्या ज्या बेड्स आहेत त्या 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच त्या 1,37,549 भरलेले आहेत, म्हणजे 62% हे बेड्स भरले गेलेत. आयसीयूचे बेड्स हे 20,519 आहेत, ते जवळपास 48% आज भरलेले आहेत. ऑक्सिजनचे बेड्स आहेत ते सुद्धा 62,000च्या आसपास आहेत, ते 25%च्या आसपास आज भरलेले आहेत. 60% of the beds in the state are filled. The Chief Minister is giving a current status of the available health infrastructure in light of this recent COVID spike, giving the numbers of beds that are currently available in the state. की ही परिस्थिती अशीच राहिली तर आणखीन 15-20 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतील. मग काही जण म्हणतील सुविधा वाढवत का नाही? वाढवतो ना. मी आदेश दिलेले आहेत. If the situation continues for the next 15 days like this, our health infrastructure will be overburdened. A lot of people are saying, why aren't you increasing that health infrastructure? Well, we're doing that as well, but if the cases continue to rise, it will put a huge burden on the health infrastructure. परंतु बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले, तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार, आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे, हा विचार फार महत्वाचा आहे. आणि इकडेच खरा चिंतेचा विषय आहे. Even if we ramp up our health infrastructure, what about doctors? Where are we going to get doctors from? आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही कर्मचारी आहेत. यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. आजारातनं ते बरे झालेले आहेत. साधारणतः या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा त्यांनी कोणाला ग्रासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडंसं अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते. मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात परंतु आराम करा. पण ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत, आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली माणसं आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. हे डॉक्टर्स असतील सगळेच. Doctors and healthcare officials also have been suffering. Many of them have also gotten COVID. Many of them have also fallen victim to COVID, and they have also paid the price in this war against COVID. आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी, टेस्टिंग आहे, टेस्टिंग वाढवतोय. पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतार करतात रोज न थकता. थकले तरी थांबत नाहीये. Tribute, in fact, and praising the healthcare officials in the state. He says that we keep being told to test. Well, we are testing. In fact, even we're trying to do door-to-door testing despite a number of physical constraints. कालच्या दिवसात तुम्हाला एक, मी अभिमान हा शब्द इकडे वापरणं योग्य ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र
हा देशातला नंबर एकचं राज्य महाराष्ट्र ठरलेलं आहे. कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख नागरिकांना लसीकरण केलेलं आहे. 3 लाख एका दिवसात. Maharashtra is one of the states with the highest number of vaccinations. We've actually vaccinated 3 lakh people in one day itself. मी धरलेला नाहीये. 65 लाख आपल्या नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. अजूनही आपल्याला आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय, पण पुरवठा वाढवायला पाहिजे. आणि पुरवठा वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी 3 लाख आहे ती लवकरात लवकर किमान 6 ते 7 लाख दर दिवसाला करण्याची आपली क्षमता आहे. We do want to expand vaccination. In fact, we've asked the center to provide more vaccines so that we can increase the number of vaccines per day to about 7 to 8 lakhs. कारण सगळ्याच राज्यांना द्यायचंय, तर ही आपली क्षमता आहे. परंतु होतंय असं की लस घेतल्यानंतर, आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा. आपल्याशी बोलताना आजूबाजूला कोण नाही म्हणूनच मी मास्क काढून आपल्याशी बोलतोय. पण लस घेतल्यानंतर सुद्धा काही जण कोरोनाने बाधित होत आहेत. Even after taking the vaccine, a number of people have been tested positive. Even I have taken 1 dose of vaccine, and the only reason that I'm not wearing a mask is because there's nobody around. But you cannot be lax even after getting the vaccine. त्याच्यात हा मुद्दा मी काढला होता आणि मी बोलताना असं बोललो होतो की आमच्या इथे लसचे 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा आणि तो मधला कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. There are a few people who have tested positive even after the second dose, which only highlights once more the need to be careful. There is no guarantee that you will not get COVID even after the second dose. म्हणजेच काय की साधारणतः धुवाधार पावसामध्ये एक छत्री असावी तशी एक ही छत्री आहे, जरूर आहे. पण आता नुसता पाऊस नाहीये, वादळ आहे. आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं म्हणून. आणि लस घेणं, टेस्ट वाढवणं, रोजच्या चाचण्या वाढवणं हा उपाय अजूनही तरी मी मानायला तयार नाही. जेवढ्या आपण चाचण्या वाढवतो आहोत तेवढी रुग्णसंख्या आपल्याला कळते, उपचारासाठी आपण त्याने घेतोय. परंतु रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीये. Nobody is telling us a solution about how we can stop the spread of the virus. Everyone's giving a lot of advice, but we have expanded testing, we have expanded vaccination, but we're not getting any clear instructions on how to stop the spread. आजच्या दिवशी आपण 3 लाख नागरिकांना दर दिवशी लस देतोय. काल परवापासून 3 लाख हा आकडा गाठलेला आहे. परत एकदा सांगतो, लसीचा पुरवठा आपल्याला ज्या क्षणी वाढेल तेव्हा ही क्षमता आपण दुपटी तिपटीने वाढू शकू एवढी आपली नाही म्हटलं तरी ताकद आहे, नक्कीच आहे. म्हणजेच काय, आपली ही यंत्रणा ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे, दुसरीकडे उपचारांसाठी बिझी आहे, तिसरीकडे हीच यंत्रणा लसीकरणासाठी सुद्धा व्यस्त आहे. हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल ह्याचा थोडा आपण विचार doctors and our health officials are busy with testing, tracking, and not just that, also with the vaccination. So they have also been overburdened by testing, tracking as is being advised. 7 कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की राजकारण नको, जीव महत्वाचा आहे, असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलं आहे. मला असं वाटतं आपल्याकडे सुद्धा सर्व पक्षांनी त्यांनी केलेलं आवाहन नाही, पण निदान मी केलेली विनंती मानायला काय हरकत नाहीये. जीवाशी खेळ नको, कृपा करून याच्यात राजकारण आणू नका. Let's not drag politics into this fight. This is a fight for life. We should not politicize this. एका महिन्यात जवळपास 60,000 मृत्यू झालेले आहेत. मृत्यूदर दुपटीने वाढला आहे. बेरोजगारीची म्हणजे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. फार विचित्र परिस्थिती ब्राझीलमध्ये. रशियामध्ये पण लस आलेली आहे, त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि त्या लसीकरणामध्ये ते पुढे आहेत. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक आहे. The situation is still fragile in a number of places in Brazil, in Russia, in France. आणि ह्या लॉकडाऊनच्या मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. कार्यालयातील लोकांना फक्त घरून काम करावे लागेल.
पुढील 3 आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. Giving some examples of how the various restrictions are, various curbs in other countries that are in place. सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, हे फ्रान्स मधलं वातावरण तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला वाटेल मी आत्ताच काहीतरी लॉकडाऊन जाहीर केलं. Example of France to talk about the number of curbs and measures that are in place during this new wave. डेन्मार्क मध्ये तसंच आहे. ग्रीस मध्ये हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे. बेल्जियमने परत एकदा महिन्याभराचा कडक लॉकडाऊन लावला आहे. The Chief Minister giving a number of examples of European nations, including Denmark, Greece, France, to highlight the curbs that are in place in these countries. मनिला व आसपास परत एक आठवड्याचा कडक लॉकडाऊन लावला आहे. केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत. UK मध्ये सुद्धा आता हळूवार त्यांनी 2-2.5 महिन्याचा लॉकडाऊन केल्यानंतर हळूवार निर्बंध शिथिल करतायत. जसं आपण हळूवार शिथिल केले तसंच UK तिकडे तर 2.5-3 महिन्याचा अत्यंत कडक लॉकडाऊन होता आणि आता हळूवार ते निर्बंध शिथिल करतायत. The United Kingdom had a very strict lockdown in place. It's only now that they've started easing some of the restrictions. मला माहिती आहे की लॉकडाऊन हा खूप घातक आहे. I understand that lockdown is very scary. कात्रीत मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालवायचं तर अनर्थ ओढवतोय. On one hand, अनर्थ there is थांबवायचा तर अर्थचक्र बंद पडतंय. the balancing between economic loss and human loss is the big challenge. जी काही मतं हे तज्ञ ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका, मी पक्षाचं नाव घेत नाही कारण मला राजकारण आणायचं नाही. I don't want to drag in politics into this, but some political parties have said that the economic losses of a lockdown महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं नाटक पुन्हा सुरू झालेलं आहे. is going to be huge. लॉकडाऊन हा पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू. And we are going to oppose the lockdown. The Chief Minister presumably referring to the BJP, although he has not named any political party, saying that there are some parties who are extremely and vehemently opposed to the lockdown, saying that they will protest if a lockdown is imposed. आधी रोजगाराचे पैसे 5,000 रुपये का काय ते थेट खात्यात जमा करा. एका उद्योगपतीने सांगितले की लॉकडाऊन लावण्याच्या ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला सांगितली काय परिस्थिती आहे. गेल्या वर्षभरात आपण एवढी आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहे. पण मुद्दा असा येतो की हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हात जोडून, उद्योगपतींना सांगतो, म्हणजे त्या ज्यांनी सांगितले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य व्यवस्था वाढवतो मी, मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. कारण नुसतं फर्निचरचं दुकान म्हणजे आरोग्य सुविधा नाहीयेत. त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर आल्यानंतर व्हेंटिलेटर वापरणारे सुद्धा तज्ञ लागतात. ऑक्सिजन किती द्यायचा, किती प्रमाणात द्यायचा याच्यासाठी सुद्धा त्या विषयातलं टेस्टिंग, while we've increased vaccination, while we've increased and all the measures that have been suggested, we've increased that. But where are we going to get medical health professionals from? We are told, we are constantly advised by some political parties. I don't want to name them. I don't want to drag politics into this. But whatever they're saying, increase the health infrastructure, we've done that. Increase testing, we've done that. तर लॉकडाऊन होऊ नये म्हणून कोरोनाच्या विरुद्ध तुम्ही उतरा. या डॉक्टर्सना मदत करायला तुम्ही रस्त्यावरती उतरा. ज्या कुटुंबांमध्ये करते करविते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्यासाठी putting the infrastructure in place is not going to be the solution. We also need people who will operate that infrastructure, be it operating a hospital, be it the doctors or the nurses that are required for medical treatment, or just putting people there without, just putting furniture there without people does not work. रस्त्यावरती उतरा, कारण आता आपल्याला ही लढाई